नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. तर इथे मी आता साड्यांची इस्त्री केलेली आहे. खूप दिवसांपासून माझं चालू होतं. खूप पसारा झाला होता. म्हटलं आज इस्त्री करूनच टाकावी. आज मनावर घेतलं आणि सगळ्या साड्यांची इस्त्री केली. सगळ्या म्हणजे फक्त 4च साड्यांची केली मी आज. इकडे मी साड्या ठेवण्यासाठी स्पेशल अशा ऑनलाईन ह्या बॅग्स मागवल्या आहेत. म्हणजे कसं साड्यांचा जास्त पसारा दिसत नाही आणि साड्या अशा सुरखळत नाही. तिथे अशा व्यवस्थित जशा इस्त्री केलेल्या घड्या करून आल्या तशाच परफेक्ट असतात. पण ह्या बॅग्समध्ये साड्या तर सेफ असतात, पण कपाटात खूप जास्त जागा त्या अडकवतात असं मला वाटतंय. तर आता स्वयंपाकाची तयारी. इथे पाहुणे येणार होते म्हणून गावरानी चिकन आणलं, पण आज माझा बेत फक्त खिचडीचा होता. पण पाहुण्यांचं अचानक ठरलं यायचं, त्यासाठी मी इथे कांदा कापून घेतला आहे, कारण मला बिर्याणी करायची होती. पण मुलांसाठी सूप देखील हवं होतं, म्हणून मी डायरेक्टली असं फोडणी देऊन चिकन शिजवून घेतलं. 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या. आज खरं तर ना माझी इच्छाच नव्हती स्वयंपाक करायची. खूप कंटाळा येत होता, पण बाईच्या जातीला कंटाळा करून चालत नाही. म्हणून मग कंटाळा बाजूला ठेवून लागली कामाला. तर हा 1 किलो तांदूळ आणला होता. दिसताना तो पूर्ण ब्राऊन राईस सारखाच दिसतोय, पण तो जेव्हा मी धुतला ना तेव्हा त्याचं पूर्ण असं लाल लाल पाणी निघत होतं. मी पहिल्यांदा वापरते, त्याच्यामुळे मला काही अनुभव नाही. तुम्हाला जर या तांदळाचे अनुभव असतील, धुतल्यावर त्याचं लालच पाणी निघतं की नॉर्मल पाणी निघतं, तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर 4 वेळा यांना सांगितलं की आपला साधा सुहानाचा बिर्याणी मसाला आणा, पण ते ऐकतील कुठे. कारण लहान मुलं घरात असल्यावर ह्या मसाल्याची बिर्याणी खूप अशी झणझणीत होते, मग ते मुलं खात नाही. तर ठीक आहे, आता चला नाविलाज आहे. इथे आता चिकन देखील छान शिजून झालं आहे. पहिले मी सूप एका पातेल्यात काढून घेते आणि इकडे आपला भात देखील शिजून झालेला आहे. मी चिकन शिजवून ते मॅरिनेट करायला ठेवते. आलं लसणाची पेस्ट आणि दही टाकून त्याला 15-20 मिनटं राहू देते. तोपर्यंत इकडे मी फोडणी देऊन घेते, कांदा वगैरे छान परतून घेते. आता कंटाळा तर कंटाळा, पण त्यात अजून वाढवा. तर त्यात आता एक जण व्हेज खाणारा होता, तर अवघडच झालं. तर जो मसाला मी मागवला होता बिर्याणीचा, ते खूप असे खडे मसाले होते. तो मी आता मिक्सरला बारीक करून घेते, कारण ते दाताखाली येतं, मग खाऊ वाटत नाही. ते कांदा वगैरेचं मी फोडणी दिली होती मसाला टाकून, ते आता मी चिकनमध्ये टाकून घेते. अशा प्रकारे बिर्याणीच्या सगळ्या लेयर्स मी लावून घेते आणि आता 15 मिनटं कमी गॅसवर वाफू देते बिर्याणी. तोपर्यंत मी आता इकडे एका साईडला व्हेज पुलावची फोडणी देऊन घेते. तूप टाकून त्यात गरम मसाले टाकून घेतलेत आणि सगळं आता मी एकत्रच टाकून दिलं, कारण जे व्हेजवाले होते त्याला कांदा लसूण देखील नको होता. कांदा लसूण सोडून बाकी सगळं टाकलं आणि इकडे मी व्हेज पुलाव फोडणी दिली आहे. आणि आता या वरमाया माझ्याकडे बघतायत की आमच्याकडे तू कधी बघशील. तर त्यांच्यासाठी मी इथे एका पातेल्यात बेसन पीठ तयार करून घेतले. आपली बिर्याणी देखील आता वाफून झालेली आहे. तर हे ताट जे होतं, मी कांदे वगैरे कापले होते, तेच ताट मी याच्यावर ठेवलं, कारण किती भांडे काढावे घासायलाही खूप वेळ लागतो आणि थंडीत तर भांडी घासायला नको वाटतं. तर ते कढईत तेल टाकून मी सगळ्यात पहिले मिरच्या थोड्याशा तळून घेते आणि मग त्या मिरच्या मी अशा प्रकारे पिठात एक एक मिरची टाकून त्या पुन्हा मी आता कढईत ठेवते. अशा प्रकारे पिठात व्यवस्थित अशा घोळून घ्यायच्या आहेत आणि तेलाच्या त्या कढईत ठेवायच्या आहेत. सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने ठेवून घेतल्या आणि पाणी न टाकता ते अशा वाफून घ्यायच्या आहेत. आता एक साईड पूर्णपणे वाफून झाली, तर मी आता पलटी केलेलं आहे. आता आपली बिर्याणी देखील पूर्णपणे छान अशी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.